मला उपदेश करावा, मला योग्य साधनेचं मार्गदर्शन करावं, माझ्या तुकया स्वामीनं मला भेटावं, हा भाव निळोबारायांनी तो मनामध्ये दृढ निश्चय केला, दृढ संकल्प केला. आणि त्या संकल्पामधून आता माझा तुकाबा, माझा तुकया स्वामी, माझे तुकोबा, माझे सद्गुरुनाथ मला भेटतील. 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, वाट पाहण्यात गेले. असे दिवसामागून दिवस गेले. आता शरीर साथ देत नाहीये आणि तुकया स्वामीचा धावा चालूच आहे. मग अशा प्रसंगी स्वतः पांडुरंग परमात्म्याला दया यावी आणि पांडुरंग परमात्म्यानं खाली यावं, प्रकट व्हावं आणि निळोबांना सांगावं, निळोबा, अरे मी साक्षात पांडुरंग तुझ्या समोर उभा आहे. शेवटी निळोबा आहेत ते. भगवंता पांडुरंगा कृष्णा माय बापा, तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, तू आलास. भगवंताच्या चरण कमलावर मस्तक टेकवला, त्या चरणांना मिठी मारली आणि डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागले. पांडुरंगा तू आलास, पण मला वाटलं होतं माझ्या तुकया स्वामीला घेऊन येशील. मला माझा तुकया स्वामी पाहिजे, माझे तुकोबा पाहिजेत, माझे सद्गुरुनाथ पाहिजेत. मी त्यांचा धावा केलेला होता, ते मला कधी भेटते. हे भगवंता, तुला कृपा करायची ना, माझ्यावर एकच कृपा कर, माझ्या सद्गुरूंना माझ्याकडे पाठव. का? कारण तू स्वतः घेऊन गेलेला आहेस आणि जर घेऊन गेलास तर पाठवण्याची जबाबदारी सुद्धा तुझीच आहे. पांडुरंगा, माझ्यावर कृपा केलीस तर तेवढी कर. आणि मग अशी विनंती केल्यानंतर सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे शेवटी. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, तुला खरंच तुकोबा पाहिजे. अरे ज्या तुकोबांनी माझी सतत आराधना केली आहे, मला प्राप्त करण्यासाठी संसार नष्ट केलेला आहे, सगळं धन संपत्ती संसार सगळ्याचा त्याग केला, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, सोये जनार्दन तेजी झाले, सगळ्यांचा त्याग केला आणि मला प्राप्त केलं. आणि तुला इतका त्याग न करता मी प्राप्त झालोय. भगवंताचं बोलणं ऐकण्याची इच्छा नसतानाही निळोबांना ऐकावं लागलं. भगवंता तू काय सांगतोस त्याच्याशी मला घेणं देणं नाही आहे. तुझे चिंतन मांडतोस, तुझी